सभापती महोदय, दुसरा विषय मिसिंग लिंकचा विषय या ठिकाणी UD मध्ये आता बाकीचं अनिल परब साहेब बोलणार आहेत, परंतु मिसिंग लिंकच्या बाबतीत मला थोडं मत व्यक्त करायचं आहे. सभापती महोदय, मंजूर या ठिकाणी 4700 कोटीचा प्रकल्प 6695 कोटीवर गेला. अंतिम खर्च 7180 कोटीवर गेला. 50% खर्च वाढ ही या ठिकाणी झाली. आता आम्ही कॅगच्या रिपोर्टची वाट बघतोय. कॅग किती पारदर्शक आहे आम्हाला बघायचं आहे की 50% वाढीचं जस्टिफिकेशन कॅग आपल्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी काय देणार आहे. आम्हाला अभिमान आहे, चांगला प्रकल्प झाला त्याबद्दल दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही. परंतु ज्यावेळी चांगला प्रकल्प झाला त्यावेळी सरकार पाठ थोपटून घेते, त्यावेळी जर चुकलं असेल त्यावेळी जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे. आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही विरोधक म्हणून या ठिकाणी आरसा दाखवला तर या ठिकाणी चूक महाराष्ट्रात होई आम्ही ठरवू शकत नाही. सभापती महोदय, तुम्ही देखील विरोधी पक्षात होता त्यावेळी हीच भूमिका या ठिकाणी मांडली होती. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आमच्या चुका दाखवत होता, त्यावेळी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे द्रोही म्हणलं नाही, महाराष्ट्राच्या विरोधात आहात तुम्ही असं आम्ही म्हणलं नाही. आम्ही तुमचं जे चोखलंय धोरण, तुमचं जे चुकतंय, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे एकदा या ठिकाणी मत त्यामुळं माझं म्हणण्याचा उद्देश काय, सभापती महोदय ते मुद्दाम मला कट करतात मध्ये मित्र. त्यांनी तुम्हाला जर ऑब्जेक्शन आला तर तुम्ही अजून 10 मिनिटं जास्त बोला. नाही 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 मी नाही क्या आता दुरुस्त करतो. सभापती महोदय, आमचा म्हणण्याचा उद्देश काय, आम्ही विरोधी पक्ष आहोत. सोशल मीडियावर जर कोण आरसा दाखवत असेल, आज सोशल मीडिया कुणाच्या हातात नाही आहे, कुणी ट्विट करावं, कुणी सोशल मीडियावर या ठिकाणी कॉमेंट्स टाकाय, तुम्ही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. परवा हायकोर्टामध्ये या ठिकाणी ज्यावेळी आपलं जिल्हाबंदीचा हद्दपारीचा आदेश एका कार्यकर्त्याला झाला, हायकोर्टानं सांगितलं की घोषणा दिल्या म्हणून तुम्ही हद्दपारी या ठिकाणी करू शकत नाही. बोलायचा अधिकार, मोर्चे काढायचा अधिकार हा सामान्य माणसाला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोणीतरी व्यक्त झालं म्हणून त्याला धारेवर धरणं हे मला वाटते महाराष्ट्राची संस्कृती नाही असं माझं मत आहे. सभापती महोदय, टेक्निकल काही विषय आहेत की हा DPR SN भोबे नावाच्या कंपनीने या ठिकाणी केला. हा पब्लिक डोमेनमध्ये DPR अजिबात उपलब्ध नाही. मी फार प्रयत्न केला 6 तारखेपासून, हा पब्लिक डोमेनमध्ये परीफ साहेब DPR अजून उपलब्ध नाही. जनरल कन्सल्टंट जिओ डाटा म्हणून त्यांनी कन्सल्टंट दिली, EI कन्सल्टंट बिल्डिंग एन्व्हायरमेंट कंपनीनं दिली, ते NABET ॲक्रिडेट आहेत. मग ह्या तिन्ही कंपन्यांनी या सगळ्या गोष्टीचा सभापती महोदय विचार केला होता का नाही हा प्रश्न या ठिकाणी येतो. NATM टेक्नॉलॉजी वापरली, चांगली टेक्नॉलॉजी आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर जे तिथं प्रत्यक्ष काम झालं सभापती महोदय ते दर्जेदार झालं का हा प्रश्न मूळचा या ठिकाणी आहे. 18 जूनला पहिल्यांदा त्या ठिकाणी दगड कोसळली, त्यावेळी त्या ठिकाणी 2 तास वाहतूक बंद करावी लागली. 29-30 जूनला टनेल क्रमांक 2 मध्ये मोठे स्लॅबचा भाग हा या ठिकाणी वाहनावर पडला. त्याची माहिती पोलिसांनी MSRDCला दिली, त्याच्यावर MSRDCनं काय कारवाई केली, त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान आहे का माहिती घेण्याचा हा माझा प्रश्न आहे. 2 आणि 4 जुलैला खड्डे रस्त्यावर पडले, मग इंडियन रोड काँग्रेसचे नॉर्म्स या ठिकाणी वापरले नव्हते का, त्याचा या ठिकाणी पालन केलं नव्हतं का. 60 दिवसात जर खड्डे पडत असतील तर तुम्ही IRCच्या नॉर्मप्रमाणे ते रस्ते केलेले नाहीत हे या ठिकाणी सिद्ध होतंय. आणि म्हणून EIचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ज्यावेळी झाली, पब्लिक हिअरिंग झालं, त्यावेळी या अहवालात स्लोप स्थिर ठेवण्यासाठी जे टेक्निकल गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केल्या होत्यात का याचा खुलासा आम्हाला सरकारकडून या ठिकाणी पाहिजे. मग रॉक बोल्टिंग असेल, सॉईल नेलिंग असेल, रिटेनिंग वॉल्स असेल, गॅबियन वॉल्स असतील, ड्रेनेज डिझाईनचा विषय असेल, कल्वर्ट सायझिंग असतील किंवा ज्या EIमध्ये आणि स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटनं जी परवानगी दिली होती त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती घातल्या होत्या परब साहेब, त्यामध्ये आता मला आठवत नाही किती कोटी झाडं लावायची, ती जालन्याला लावायचं ठरलेलं आहे इथली झाडं, म्हणजे हा म्हणजे त्यातली आकडेवारी मी काल बघत होतो की हो ते पुढं आहे, झाडं लावायची होती, त्याचं काय झालं माहीत नाही. DPR च्या विषयामध्ये जिओ टेक्निकल तपासणी अनिवार्य करण्यात आली होती, ती झाली होती का. फॅक्टर ऑफ सेफ्टी, एक्सकेवेशन सपोर्ट क्लासेस, इतर सगळे हे EIचे दस्तवेज
कुठेही सभापतीमध्ये ऑनलाईन या ठिकाणी नाही आहेत. तुम्ही ज्यावेळी म्हणता हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वाईड म्हणजे रुंदीला सगळ्यात मोठा टनेल आहे, लांबीला नाही, रुंदीला सगळ्यात मोठा टनेल आहे, म्हणून गिनीज बुकमध्ये रेकॉर्डमध्ये तुमचं जर नोंद असेल तर लाडसाहेब या सगळ्या मिसिंग लिंकचे डॉक्युमेंट्स इंटरनेटवर टाका, लोकांना बघू द्या, जगाला बघू द्या की एक मार्वेल कसा तयार होतो चांगला, आणि जग आपल्याकडून शिकेल की अशा पद्धतीचा प्रोजेक्ट करायचा. जर एवढाच चांगला असेल तर हे डॉक्युमेंट्स ऑनलाईन या ठिकाणी उपलब्ध का नाहीत हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सभापती महोदय या सगळ्या घटना या ठिकाणी बघता सरकारकडून आम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये नेमकं काय घडलं हे आम्हाला अपेक्षित आहे. सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलंय की मुंबईच्या पुरासाठी किंवा मिटिगेशनसाठी 13,000 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी आता आपण करत आहोत, उपाययोजना या ठिकाणी करणार आहेत. सभापती महोदय, मुंबईमध्ये पाऊस पहिल्यांदा पडला का? 2005ला पडला, 19ला पडला, 22ला पडला. मग आम्ही यंत्रणा म्हणून हे थांबवायसाठी कमी पडलो का? माझं सरकारला आव्हान आहे, 13,000 कोटीचा जो काही प्रकल्प केंद्राला पाठवलेला आहे त्याचं पब्लिक हिअरिंग घ्या, लोकांची मतं घ्या, नेमकं त्यातनं काय होणार आहे. वर्ल्ड बँकेतून पैसे येत आहेत, परंतु नेमका त्याचा फायदा ह्या मिटिगेशनसाठी होणार आहे का, मग कॉन्क्रिटीकरण कंत्राटदारांसाठी जिथं गरज नाही तिथं कामं करण्यासाठी होणार आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे, 13,000 कोटी रुपये मुंबईसारख्या फायनान्शियल कॅपिटलला येत असतील, हा राजकीय विरोधाचा भाग या ठिकाणी नाही. सभापती महोदय, जगाच्या पाठीवर या देशातलं फायनान्शियल कॅपिटल आमची मुंबई आहे. आम्हाला देखील अभिमान आहे या मुंबईचा. आम्हाला देखील वाटतं की मुंबई थांबली नाही पाहिजे. आज जगभरामध्ये आमची इमेज काय झाली की एक पाऊस पडला की आमची मुंबई ठप्प होते. हे आम्हाला पुसून काढायचं असेल तर या ठिकाणी सकारात्मक विचार करून योग्य ती पावलं उचलणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ती भविष्यकाळात उचलली जावीत अशी आमची अपेक्षा या निमित्तानं असणार आहे. सभापती महोदय, माझा शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो. चेन्नई मेट्रो डेव्हलपमेंट अथॉरिटी ही CMDA म्हणून चेन्नईमध्ये काढण्यात आली. ज्या पद्धतीनं परब साहेब सिडको प्रसादजी ह्या महत्त्वाचा विषय, सिडको MMRDA म्हणजे तुम्हाताई सिडको MMRDA जशी आपण काढली, ह्या ज्यावेळी अथॉरिटी काढल्या त्यावेळी या प्लॅनिंगसाठी आपण अथॉरिटी काढल्या, ह्या प्लॅनिंगसाठी काढल्या होत्या. सिडको प्लॅनिंगसाठी अथॉरिटी होती, MMRDA प्लॅनिंगसाठी अथॉरिटी होती. परंतु कालांतरानं काय झालं, जे महापालिकेनं काम करायचं आहे सभापती महोदय ते आमची सिडको करायला लागली, जे महापालिकेनं करायला पाहिजे ते काम आमची MMRDA करायला लागली, कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागली, कामं घ्यायला लागली, पूल बांधायला लागले, मेट्रो करायला लागले. हा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असता कामा नये असं माझं मत आहे. सभापती, लॉंग टर्म विचार करायचा असेल, तुम्ही MMR रिजनचा लॉंग टर्म विचार करायचा असेल, आता पुणे प्राधिकरण झालेलं मत आहे, त्या प्राधिकरणानं प्लॅनिंगचंच काम केलं पाहिजे, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या टेंडरमध्ये पडलं नाही पाहिजे, तरच प्लॅनिंग या ठिकाणी होऊ शकणार आहे. तुम्ही ज्यावेळी मान्यता देशील त्यावेळी आमचं ठरलंय का? आपलं ठरलेलं नाही, विरोधी पक्षाचं आपलं ठरलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विरोधी पक्षाचं तुमचं ठरलेलं नाही. चला, सन्मान्य सदस्य माझ्याकडे बघून बोला. त्यामुळे सभापती महोदय आपण त्यांच्याकडे बघून नका, त्यांचं ऑलरेडी ठरलेलं आहे, तुमचं किती काय ठरू दे. सभापती महोदय, माझं म्हणण्याचा, सभापती महोदय आपणही मुंबईमध्ये आहात, माझा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. CMDAनं अर्बन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करायचा निर्णय घेतला, कन्स्ट्रक्शनच्या भानगडीत पडायचं नाही असं निर्णय घेतला. उद्या सिडकोनं देखील हेच निर्णय घेतला पाहिजे. MMRDA हे नवी मुंबई महापालिका करू दे, रस्ते करायचं आहे, मेट्रो करायचं आहे, तुम्ही अथॉरिटी, परंतु आज प्लॅनिंगमध्ये आम्ही कुठंतरी कमी पडतोय अशी अवस्था या ठिकाणी सभापती महोदय आहे. 603 किलोमीटरचं तुमचं मुंबई आहे, तुम्ही व्हर्टिकल आता एवढी परवानगी द्यायला लागलाय की आता खाली उतरल्यानंतर बिल्डिंगच्या लिफ्टमधनं माणूस लवकर येतो, खरं रस्त्यातनं या ठिकाणी पुढं पोचत नाही अशी अवस्था मुंबईची या व्हर्टिकल प्लॅनिंगमुळे या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे सभापतीमध्ये आमची सरकारकडून अपेक्षा आहे की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे,
फक्त सोन्याची अंड देणारी कोंबडी या ठिकाणी असं म्हणून या मुंबईकडे बघू नका. या मुंबईमध्ये काय घडतं हे जगभर या ठिकाणी जातं. ह्याला वेगळ्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून या ठिकाणी बघावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 संजय शब्द खोडके. संपवतो.